जय हिंद, जय महाराष्ट्र भावांनो बघा, तुमच्या सर्वांचा व्हिडिओचा कमेंट आहे तो फार दिवसापासून लय निगेटिव्ह येत आहे राव. ठीक आहे. अरे भाऊ, का मी काही SSC मधलं चेअरमन कुठला आहे का भाऊ? अरे जे अपडेट ते भेटेल, ठीक आहे, वेगवेगळ्याकडनं तेच मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे राव. तुम्हाला कुठला यूट्यूबर असं सांगते का? सांगा मला की भाऊ या डेटला रिझल्ट फिक्स येईल. मी जे डेट सांगितली भाऊ, त्या डेटला तुम्ही साईडवरती जाऊन बघा राव भाऊ. मी 3 तारखेला बी म्हणलं भाऊ, 3 तारखेला काय तर रिझल्ट अपडेट पडली. 4ला बी म्हणले, 4ला तर 2 अपडेट पडल्या. 5ला बी म्हणलं मी भाऊ, 5ला तर बी 2 अपडेट पडल्या राव. मग आज 6ला मी म्हणले भाऊ, अजून बी 6चा टायमिंग पूर्ण जायला नाही भाऊ. ठीक आहे. आज 6चा आज जो 6 डिसेंबर आहे, त्या ठिकाणी साईड जो आहे त्यांची तो अपडेट बी त्यांनी केलेली आहे, जेणेकरून SSC वर लोड येऊ शकतो. त्यासाठी त्यांनी अपडेट करून जो SSC GDचा रिझल्ट येईल तेव्हा लोड येऊ नये म्हणून त्या ठिकाणी साईड बी अपडेट केलेली आहे. त्या ठिकाणी लवकरच आपला आज संध्याकाळीपर्यंत का होईना भावांनो, रिझल्ट आपला लवकरात लवकर आपल्यासमोर या ठिकाणी येऊन जाईल भावांनो. काही टेन्शन घेऊ नका. बघा, मी याचा शब्द आहे भाऊ. आणि या ठिकाणी आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूया भावांनो. ठीक आहे. विक्रम पवार म्हणत आहे भावांनो, बघा पाहू आज शब्द आहे तुझे भाऊ. तेच म्हणत आहे भाऊ, माझा शब्द आहे की मी आज म्हणले 6 डिसेंबरला भाऊ, आज म्हणले त्या ठिकाणी आज रिझल्ट येण्याचे चान्स आहेत. ठीक आहे. आणि तुम्ही बघू शकता की अंकित भाटी सरांनी बी व्हिडिओ आज बनवलेला आहे. त्यांनी बी आज 99.9% चान्स या ठिकाणी म्हणलेला आहे भावांनो, कारण आज त्यांना द्यावंच लागणार. ठीक आहे रिझल्ट आपलं. तर दुसरा कमेंट आहे बघू, ऋत्विक सावंतने कमेंट केलेला आहे की 15 डिसेंबरपर्यंत रिझल्ट येत नाही बाबा, लिहून घे. अरे राव, तूच डोकं फिरले का? 15 डिसेंबरपासून कसं नाही येणार राव रिझल्ट? आता तू काय SSCचा चेअरमन आहे का? असंच मी तुला या ठिकाणी कमेंटमध्ये सांगितलं तर असं सांगता येणार नाही राव. ठीक आहे, असं सांगता येणार नाही. ठीक आहे. तर हे 15 डिसेंबर असं काही होणार नाही भावांनो. 1-2 दिवसामध्ये उद्या नसतर आज तर रिझल्ट याची फुल चान्स आहे. आज नाही बेला तर उद्या तर रिझल्ट त्यांना द्यावंच लागेल. ठीक आहे. द्यावणार म्हणजे 100% देणार. विनोद सोनवणे म्हणत आहे भाऊ, SC 110 होईल का? भाऊ SC 110ला भाऊ थोडेसे या ठिकाणी 80% चान्स आहेत 110ला. ठीक आहे, 80% चान्स आहेत विनोद भाऊ. पण जर मेरिट या ठिकाणी कमी जावा, ठीक आहे, या ठिकाणी तुझा बी सिलेक्शन भाऊ या ठिकाणी व्हावं विनोद भाऊ. हर्षल पाटील म्हणत आहे भाऊ, OBCची किती मुलं अवेलेबल आहेत? भाऊ मी सांगितले 1261 मुलं, त्यात सरासरीत भाऊ 1300 मुलं धरून चल भाऊ. ठीक आहे, 1300 मुलं या ठिकाणी धरून चल. OBCचे 1300 मुलं अवेलेबल असतील भाऊ. ठीक आहे. तर मार्केट दादा म्हणत आहे OBC 118 प्लस लाईक भावाला 3च केले भाऊ. 100 कमेंट येतात पण ह्या भावाला लाईक 103च केले. तर भाऊ तू बघू शकतो जो 118वर OBCचे किती मुलं आहेत भाऊ. ठीक आहे. तर चान्स आहेत की 118-19च्या पुढं मेरिट OBCचं जाईल. ठीक आहे, कारण 117-16ला थोडं लई चान्स कमी आहेत OBC या ठिकाणी सिलेक्शन घ्यायचं म्हणजे. अभय म्हणत आहे बघा, 104 ST महाराष्ट्र जनरल भाऊ 100% काम BSFला होईल भाऊ. ठीक आहे, लोड नको घेऊ, 100% तुझं काम या ठिकाणी BSFला होईल. हा रिपीट आला एक. शिवाजी जाधव म्हणत आहेत बघा, सरजी CRPF ट्रीटमेंट ड्रायव्हर का रिझल्ट के बारे में वीडियो बनाओ प्लीज. अरे राव, ह्याचा रिझल्ट नाही राव, त्याचा आधी रिझल्ट तर पेंडिंग पडला आहे. त्याचा बी रिझल्ट लवकर येईल आणि ह्याचा बी रिझल्ट लवकर येईल, कारण 21 डिसेंबरपर्यंत त्यांना रोजगार मिळाला तर घ्यायचा. त्याच्या आधी 10-12 दिवस 15 दिवस तरी रिझल्ट त्यांनी लवकर द्यावं हीच आहे सर्वांची इच्छा भाऊ, आणि लवकर देतील रिझल्ट. ठीक आहे. वेट अँड वॅच करा भावानं, सर्वजण वेट करू शकतो आपण, दुसरं काय नाही. OBC 125 भाऊ 100% काम होईल. 100% काम या ठिकाणी होईल. प्रकाश तुझं काम या ठिकाणी 100% होईल. भूषण म्हणत आहे बघा, महाराष्ट्र OBC 127 या ठिकाणी भाऊ 127 आहेत तर तुला CRPF 100% मिळेल. CRPF मध्ये सिलेक्शन 100% होईल भाऊ. भूषण आम्रदीप म्हणत आहे SC 114 होईल का भाऊ? BSFला होईल भाऊ काम BSFला. ठीक आहे, SC BSFला या ठिकाणी. निखिल पटेल म्हणत आहे महाराष्ट्र नक्सल कट ऑफ 22 नंबर जादा आहे भाऊ. 100% 22 नंबर जास्त आहे तर 100% या ठिकाणी काम होईल. 22 नंबरचा तर काही विषय नाही भावांनो. जेव्हा रिझल्ट, गौरव म्हणत आहे बघा, रिझल्ट लावायचा टाईम आला तेव्हा किती लागल खाली आहे त्याची नोटीस SSCने मागवली म्हणजे वेकन्सी वाढणार आहे भावांनो. म्हणजे याचं म्हणणं आहे की वेकन्सी जी आहे ती आता वाढणार आहे भाऊ. वेकन्सी वाढली तर खूप भारी होईल भावांनो. ठीक आहे, खूप मस्त होईल वेकन्सी वाढली तर. पर चान्स लई कमी आहेत की वेकन्सी वाढेल न वाढेल. ठीक आहे, वेकन्सी वाढायचे चान्स या ठिकाणी
लय कमी आहेत भावांनो. गौरव म्हणत आहे, हेच भाऊ अजून म्हणत आहे, भावांनो टेन्शन नका घेऊ भावांनो, येऊन जाणार रिझल्ट भावांनो. भाऊ ते तर सर्वांना माहीत आहे की रिझल्ट येणार आहे भाऊ, ठीक आहे. पर वेकन्सी वाढणार हा तुमच्या मनातून काढून ठेवा की चान्स लय कमी आहेत की वेकन्सी वाढू शकणार, ठीक आहे. चला आता आपण भावांनो पुढचा कमेंट बघू. पुढचा कमेंट आहे की भाऊ वेकन्सी पण इन्क्रीज होऊ शकते, सांगता येत नाही भाऊ. तेच सांगता येत नाही, इन्क्रीज पण होऊ शकते आणि इन्क्रीज नाही पण होऊ शकते भाऊ, ठीक आहे. आलोन म्हणत आहे बघा, आलोन FF म्हणत आहे 130 EWS कोणती मिळेल भाऊ? आसाम रायफल असेल जर ITBP CRPF BSFच्या वरती तर आसाम रायफल या ठिकाणी तुला भेटून जाईल. मॅथ अकॅडमी म्हणत आहे भाऊ EWS 117 भाऊ. BSF 100% होईल. BSF लिहून घे आपल्याकडनं, तू BSF मारशील भाऊ. तर भाऊ पुढचा कमेंट आहे जाधव संतोषने कमेंट आहे, तू दम घेऊन बोल बाबा जरा, रिझल्ट यायचा तेवढा येऊ दे, तुझी काळजी घे भाऊ. मी दम धरूनच बोलतोय राव, ठीक आहे. माझा आवाज तुम्हाला स्पष्टपणे कळत नाही का? दम धरूनच बोलतोय राव मी कुठं काही गडबड करतो या ठिकाणी, दम धरूनच बोलतोय. लय दम बी धरलं ना राव, लय मोठा व्हिडिओ होईल. शॉर्टमध्ये बोलून विषय संपला आपला, ठीक आहे. पार्थ म्हणत आहे OBC जनरल 114 आणि चान्स कमी आहेत पार्थ राव, चान्स या ठिकाणी कमी आहेत. दत्ता म्हणत आहे भावांनो लाईक केले आपल्यासाठी भाऊ, तुझं दत्ता धन्यवाद भाऊ. मार्केटचा समीर भाऊ, तू तर म्हणत होता 30 नोव्हेंबरला येणार म्हणून, काय झालं तुझं भाऊ? 30 नोव्हेंबरपेक्षा बघ आज अंकित सरांनी बी व्हिडिओ बनवला, त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा म्हणलेलं आहे की 30 नोव्हेंबर जी आहे ती डेट, या डेटमध्ये रिझल्ट येऊ शकतो, ठीक आहे. 30 नोव्हेंबरला या डेटमध्ये रिझल्ट 100% येणार होता, त्या ठिकाणी येऊ पण शकतो रिझल्ट 30 नोव्हेंबरला. पण काही त्या इश्यू आला काय माहीत, टेक्निकल इश्यूमुळे त्यांनी रिझल्ट दिला नाही. आतापर्यंत बी रिझल्ट त्यांनी अडवून या ठिकाणी ठेवलेला आहे. या ठिकाणी ST 13+ महाराष्ट्र 13+ भाऊ 100% काम होईल, ठीक आहे. 118 OBC होईल का? 118 भाऊ BSFला चान्स आहे भाऊ, BSF, ठीक आहे. BSF होईल 118ला, ठीक आहे. सार्थ म्हणत आहे भाऊ ओपन 125.30 भाऊ होईल BSFला, ठीक आहे. BSFला काम 100% होईल. सार्थ गपला का तू? रोज तेच बोलतो, हे आम्हाला पण माहीत आहे की रिझल्ट 7 डिसेंबरला लागेल आहे. प्रशांत, अरे भाऊ सगळ्यालाच माहीत आहे, तुलाच नाही अख्ख्या जगाला माहीत आहे राव 7 डिसेंबरला रिझल्ट येणार आहे. पण ॲक्सेप्ट डेट कुणालाच माहीत नाही, ठीक आहे. ते तर सगळ्याला माहीत आहे की 22 नोव्हेंबर ते 7 डिसेंबरमध्ये रिझल्ट यशस्वी येणार आहे, ठीक आहे. करपे भाऊ म्हणत आहे बघा भावांनो EWS 114.36 आहेत भाऊ, फायनल होईल का भाऊ? भाऊ या ठिकाणी 114 आहेत ना भाऊ, नशिबानं योगा एक भाऊ. कट ऑफ कमी जावं, ठीक आहे, कमी जावं आणि या ठिकाणी सिलेक्शन सगळ्यांचं व्हावं भाऊ. 114, 13, 12 राव, ठीक आहे. त्यामुळे जितकं मेरिट कमी जाईल तितका सर्वांनाच फायदा आहे. त्यांना जास्त मार्क आहे असं त्यांचं काय ही वाटलं होणार नाही, त्या ठिकाणी तुम्हाला चांगली पोस्ट भेटेल जास्त मार्कवाल्यांनो. आणि ज्यांना कमी मार्क आहे त्यांना BSFमध्ये सिलेक्शन होईल भाऊ. या ठिकाणी चान्स आहे भावानो, कारण या ठिकाणी गेल्या बारी जितकी वाढली त्याच्या जो गेल्या बारी मेडिकलला जितकी वाढली ना भाऊ, त्याचं डबल तरी या ठिकाणी EWS वाढायला पाहिजे. 14-15 मेरिट या ठिकाणी वाढेल. मी 114 ते 117 सांगितलं भाऊ, यामध्ये भाऊचं येत आहे तर भाऊ BHFला पूर्णपणे चान्स आहे भाऊ. भाऊ तू म्हणतोयस RWA म्हणत आहे मागच्या वर्षी 1 लाख मुलं फायनलला होते आणि या वर्षी पण तर जवळपास तेवढेच मुलं आहेत फायनलला. मग मागच्या वर्षी मेडिकलपासून 7 मार्क वाढले तर यावर्षी पण तर फक्त 2-3 मार्काचा डिफरन्स पडेल पाहिजे ना, 9 किंवा 10 मार्क. भाऊ मी कुठं म्हटलं की मागच्या वर्षी 1 लाख मुलं जे आहे ते फायनलला होते म्हणून. भाऊ मी काय म्हटलं 1 लाख मुलं जे किती होते मेडिकल पासवाले होते भाऊ. तू मेडिकलला 1 लाख मुलं बोलवते, या ठिकाणी आपला बी तेच आहे. त्या ठिकाणी फक्त मेडिकलला बोलवलं ते आपल्याला, या ठिकाणी आपले जे आहेत ते फिट कॅन्डिडेट आहेत त्या ठिकाणी ते मेडिकलला राव बोलवलं तर त्यामधून मेडिकलला बाहेर बी पडले होते. मेडिकल होऊन गेल्या बारी आपले मेडिकल सगळं होऊन 1 लाख उरलेले आहेत. तर मेडिकलपेक्षा डबल वाढेल. 7 वाढले ना EWS म्हण OBC, EWS तर 7 वाढेल आणि OBC थोडं जास्त वाढेल कारण मार्क सर्वांना जास्त आहेत, ठीक आहे. 17-18 असं वाढेल या ठिकाणी OBCचं. 115.7 BSFला भाऊ 100% भाऊ चान्स आहेत की BSFला तुझं काम होईल, ठीक आहे.
ऋषिकेश 100% तुझं चान्स आहे BSFला. भाऊ 126.5 आहेत. OBC जनरल काही चान्स आहे का? भाऊ 100% चान्स आहे भाऊ. ठीक आहे भाऊ, तुम्हाला आज थोडं व्हॉईसमध्ये म्युझिक वगैरे दिसेल त्या ठिकाणी. ठीक आहे, आज तुम्हाला 6 डिसेंबर सर्वांना माहीत असेल. ठीक आहे, 6 डिसेंबर आहे भावांनो आज, की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आहे आज. त्या ठिकाणी आमच्या इथं बी खूप मोठा जल्लोष आहे, त्याच्यामुळे त्या साऊंडचा आवाज तुम्हाला येत असेल. तर भावांनो प्लीज तरी भावना आज समजून घ्या थोडंसं. ठीक आहे, व्हॉईसमध्ये आवाज येत असेल त्या ठिकाणी साऊंड वगैरे लावलेले आहेत. ठीक आहे, हर्षल म्हणत आहे 114 आहेत भाऊ OBC. भाऊ 114ला खूप कमी चान्स आहेत भाऊ. ठीक आहे, खूप कमी चान्स आहेत. 118.9 भाऊ होईल का भाऊ? भाऊ 118.9 तर BSFला चान्स आहे भाऊ. जर ओपन असेल तर भाऊ नाही होणार, थोडंसं कमी लई चान्स आहे. पण BSFला या ठिकाणी कुठल्या बी कॅटेगरीचा असेल तर भाऊ BSFला तुझं काम होण्याची शक्यता आहे भाऊ. CRPF कमांडो भाऊ, तू मागच्या व्हिडिओमध्ये म्हणत होता ना OBC जनरल 120 वाले प्लस सेफ आहे, पण आता म्हणत आहेस की फक्त 123.4 वर होईल की नाही? अरे भाऊ बघ, या ठिकाणी 120 प्लसवाला भाऊ BSFला भाऊ मी तर तेच म्हणणार चान्स आहे. पण ॲक्युरेट कटअप कुणाकडे आहे भाऊ? SSCकडे आहे. ठीक आहे, SSCकडे आहे. ते लागल. आता मी जर उद्या 118ला बी तुझं काम होतं म्हणलं आणि कटअप 122ला गेली तर या ठिकाणी थोडं विचार कर. पण तुझं 100% 123.40 मार्क आहे. मग तुझं राव तुला नाही घेऊन तर कोणाला घ्यायचं राव? 100% तुला CRPFच भेटेल बघ. तू OBC 127 होईल का? भोकर म्हणत आहे, भोकर लखन 100% होईल ना भाऊ. विषय हार्ड आहे तुझा, 100% तुझं काम होऊन जाईल. सुधीर राव हे रोज कमेंट करते राव. भाऊ बोल तुझं काय आहे? सांगत असं की जसा SSCचा मास्टर आहे. अरे राव, SSCचा मास्टर सोडून चेअरमन भेटणार नाही तर तू मास्टरचा बोलतोय. फौजी प्रेमी म्हणत आहे 123 पॉईंट OBC भाऊ 100% फौजी. तुझ्या या ठिकाणी फौजी झाला समज तू. राहुल म्हणत आहे EWS 17 BSF फिक्स भाऊ. BSF फिक्स आपल्याकडनं लिहून घे. BSFला तुझं काम 100% होणार. OBC 127.5 कोणती भेटल? या ठिकाणी OBC 127 आहे तर CRPF भेटल भाऊ. CRPF विषय हार्ड आहे भूषण, तुझं CRPF भेटल. तेरे पास 135 प्लस वाला ही कमेंट आता है क्या? अरे राव मनोज यादव भाई, मेरे पास जो है 135 प्लस वाला कटअप नहीं यार. ये महाराष्ट्र के कैंडिडेट इतने खतरनाक है राव, मार्क्स ही उतने डेंजर है राव. ठीक है, तो तुम हमारे पास मत आओ. ठीक है, वहीं जहाँ पे हो मनोज यादव वहीं ठीक है. कोई ये गलती करके आ रहा है कि महाराष्ट्र में कटअप कम जाती है तो हम यहाँ से फॉर्म डाल के फेक डॉक्यूमेंट बना के इधर जो तुम कंपनी में काम पे वगैरह आते हो वहाँ से तुम डॉक्यूमेंट बनाते हो लिंक लगा के, तो ये गलतियाँ भी मत करो. ठीक है, हमारे लड़के को तुम कम मत समझो कि महाराष्ट्र के लड़के हैं भाई ये पढ़ाई में कच्चे होंगे. ना मुन्ना, वो भूल गए. अब देखो, अब कुछ सालों में देखो भाई यूपी को पीछे छोड़ देंगे हम लोग. ठीक है, यूपी को GD में पीछे. यार हम तुम्हारे यहाँ पे आके डॉक्यूमेंट कभी बना सकेंगे, लेकिन अब तुम हमारे यहाँ आना भूल जाओ. ठीक है, बहुत खतरनाक है महाराष्ट्र के लोगों से, तो बच के रहो भाई. उमेश म्हणत आहे भाऊ 121.76 OBC आहे, चान्स आहे का भाऊ? भाऊ 121ला BSFला चान्स काय भाऊ? भेटल BSF तुला. ठीक आहे, भेटल BSF. ट्रेंडिंग म्हणत आहे तूच लाव की SSC GDचा कटा. भाऊ मीच लावतो. चल मीच लावू का SSC GDचा कटा? फक्त सांग राव. फक्त त्या SSCला फोन करून सांग 1 लाख मुलांचा डाटा पाठव म्हणावं राव. मी 2-4 या ठिकाणी कॉम्प्युटर वगैरे घेतो भाड्यानं. तुम्हाला 2 दिवसाचा टाईम द्या, मला ते डाटा पाठवा म्हणून लगेच कटअप लावीन भाऊ. आणि सर्वप्रथम तुझं नाव घेईन भाऊ. तुझं नाव घालेन राव, ॲडजस्ट करून घालेन. बसत बी नसेल तर भाऊ. OBC 142 CISF आहे भाऊ 100%. विषय हार्ड आहे तुझं. प्रदीप म्हणत आहे बघा 158 मार्क EWS राव. 158चं तुम्हाला काय वाटतं भाऊ? 158 मार्काचा कॅन्डिडेट आपल्या महाराष्ट्रातून असेल का भाऊ? प्रदीप गमरे. तर मला कमेंटमध्ये सांगा 158 मार्क आहेत का? फेक कॅन्डिडेट आहे. ह्याचं कसं वाटायला मला माहीत आहे का? जे मुलं म्हणत आहेत आता की SSC GDची वेकन्सी वाढणार आहे, ह्या जे वाढणार आहे वर जेवढे चान्स आहेत का नाही, ह्याला मला असं वाटतं की एवढेच याला चान्स असतील की याला मार्क असतील. मला तर वाटत नाही की 158चा कुठला महाराष्ट्राचा कॅन्डिडेट असेल. 1% असेल भाऊ. परत ह्याच्यात हे कॅन्डिडेट कधीच नसेल भाऊ. ठीक आहे, तर पुढचा कमेंट बघू भाऊ आपण. भावानो नारायण खैरेने कटअप लावलेला आहे भाऊ. EWS लास्ट कट ऑफ एक्सेप्टेड 113 ते 116 भाऊ. एकदम ॲक्युरेट आहेत की जावा भाऊ. OBC लास्ट कट ऑफ एक्सेप्टेड 117 ते 120 राव. माझी कॉपी तर नाही केलं भाऊ तू. ओपन लास्ट कट ऑफ
120 ते 121, SC लास्ट कट ऑफ 110 ते 113, ST भाऊ 107 109, STचा तेवढा नाही जाणार भाऊ, 105 ते 109 ठीक आहे, 105 ते 109, 106 नको धरू भाऊ ठीक आहे. पण इतकी कटाप भाऊ 100% तुझ्या मनासारखी इतकी जर कटाप गेली ना भाऊ नारायण, मी स्वतः येईन भाऊ कमेंटमध्ये. तू व्हिडिओ आता जर माझा पूर्ण बघत असेल तर मला तुझा फक्त मोबाईल नंबर सेंड कर, मी तुला स्वतः येईन भेटायला ठीक आहे. तरी आता भावांना आपण पुढचा कमेंट बघू. डिजिटल म्हणत आहे बघा 128 यानी की 129 मार्क आहे, 129 तर कोणती भेटल, 129 मार्क आहे तर भाऊ भेटल तुला CRPF ठीक आहे. CRPF फिक्स आहे भाऊ तू ठीक आहे, CRPF तुला फिक्स भेटेल. अश्विन म्हणत आहे OBC 130 जनरल एरिया, OBC 130 आहे तर 100% तुझा नादगोळा काम होईल ठीक आहे, नादगोळा काम होईल. आणि भावांनो रिझल्ट आज रात्री कधी पण येऊ शकतो ठीक आहे, रिझल्ट आज येणार म्हणजे 100% येणार. ज्याप्रमाणे SSC GDचा कॅलेंडर आलता 11:30 वाजता, याप्रमाणेच तुम्ही 12पर्यंत त्या ठिकाणी साईड बघत राहा ठीक आहे. 100% आपला रिझल्ट येईल आणि विजय आपला होईल आणि गुलाल आपला गावातून उधळायचा आपल्याला ठीक आहे. इतकं लक्षात ठेवा, 100% तुमचं सगळ्यांचं काम होईल भावांनो ठीक आहे. तुम्ही इतकी मेहनत केली इथपर्यंत आले म्हणताना तुम्ही यातून खाली हात जाणार नाही, 100% तुमचं काम होणार आहे. डिमोटिवेट होऊ नका. कमी जास्त मार्कवाले भावांनो, मी जे सांगते की मी काय SSCचा कुठला काही हेड नाही, मी कटअप बघायला नाही. माझ्यापेक्षा बी भावना 1-2 जर तुम्हाला मार्क कमी असतील तर डिमोटिवेट होऊ नका भाऊ. तू म्हणतोय नाही तर होणार नाही. माझं एक सांगणं आहे भावांनो, मी जसं सांगतो 115-16 कटअप जाईल, 16-17 म्हणा 14 म्हणा, तर 13-12 वाले बी भाऊ असं समजू नका की भाऊ हे म्हणतंय तर होईल नाही. मी कुठला काय लय मोठा शहाणा नाही ठीक आहे. 110 पण लागू शकतं तुमचं त्या ठिकाणी होऊ शकतंय. माझा असा उद्देश नाही की भाऊ तुम्हाला जे नाराज करणं भाऊ ठीक आहे. तुम्ही खुश तर आपण खुश आहे भाऊ, तर तुम्ही तिथं बी कटअप जाऊ शकते. माझं बघा भावना, तुम्हाला सगळ्यांना खुश करण्यासाठी मी असं बी म्हणू शकतो की कटअप जे 110 जाईल AWS आणि ओपन 115 जाईल असं म्हणू शकतो राव. मनाला काय चाललंय, भरपूर व्ह्यू येतील राव, सगळं म्हणतील राव का भारी कटअप सांगितला, का भारी कटअप सांगितला. पर जे रिॲलिटी आहे, जे आता कळतंय, जे सर्वांपासून जे डाटा मिळाले तेच लावायला पाहिजे राव कटअप, कारण ॲक्युरेट पण जायला पाहिजे राव ठीक आहे. तर आता भेटू पुढच्या व्हिडिओला भावांनो. जय हिंद.